जी आपण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपलं मत मांडलं तर चांगलं होईल, कारण आपण स्वतः लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष आहात आणि आपला जनसंपर्कही अफाट आहे। या दृष्टीने आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये आपली भूमिका काय राहील हे कृपया विशद करा। आता इतक्या वर्षाच्या म्हणजे जो 8 वर्षाच्या गॅपनी ह्या निवडणुका होत आहेत आणि बरीच स्थित्यंतर आपण बघितली गेल्या काही वर्षामध्ये आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण म्हणतो की आपले नगरसेवक जे आहेत ते आपल्याला नेहमी आधार असतो आणि त्याला काही श्री अभिजित सामंत जी काय ज्याला अजिबात अपवाद नाही, सातत्याने ज्याला आपण म्हणू शकतो की 24/7 हा माणूस आमच्यावर राहिलेला आहे। आणि लोकमान्य सेवा संघ ही संस्था म्हणून आम्ही विविध कार्यक्रम जे राबवत असतो त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची समजा आम्हाला अप्रुव्हल घ्यायचं आहे तर त्याचा गायडन्स कसा करायचा या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे। आणि अटल सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी पार्ल्यात जे प्रचंड आपण म्हणू शकतो कार्यक्रमाचं एक जाळच विणलेलं आहे आणि त्यात विविध विषयांवरती त्यांनी काम केलंय। अगदी एक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाची नितांत जरूर होती, कारण आपल्याला माहिती आहे की जसं पार्ला हे मुंबईचं माहेरघर आहे विद्येचं, तर त्या दृष्टीने आपल्याकडे वेगळ्या जे विद्यार्थी आहेत त्यांना ही सगळी जरूर असते की त्यांनी वेळीच जोपासली। त्याशिवाय जे मेडिकल सेंटर उभारलं आणि हे सगळं करत असताना ज्याला म्हणतो की माणुसकी जो ओलावा असतो तो त्यांनी सातत्याने दाखवला। मग अगदी ज्या महिलांचं कॅन्सर डिटेक्शन असेल तर त्यामध्ये हिरिहिरी भाग घेतला। लहान मुलं असतील तर लहान मुलांचं एकूण कसं जोपासता येईल तर विविध कार्यक्रम हे भाजपतर्फे आणि अटल सेवा केंद्रातर्फे सातत्याने घेतले गेले। ते म्हणजे त्या लहान मुलांसाठी एक शाडूच्या मूर्ती बनवणं, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हे त्यांच्या मनात कसं बिंबवायचं हे पण त्यांनी सांगितलं। तसेच शारीरिक खेळ जे असतात, कुस्ती आहे, मलखांब आहे, जोर बैठका, ज्याचं आता महत्त्व वाढत चाललंय, त्यासाठी पण त्यांनी वर्षानुवर्ष मला वाटतं गेली 8 वर्ष सातत्याने त्यांचे पण ते स्पर्धा घडवून आणतात आणि त्यांना उत्तेजन देतात। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सांस्कृतिक कार्यक्रम जे म्हणतात, आता लोकमान्य सेवा संघात सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच होतात पण अभिजित पण ह्या बाबतीत कुठेच मागे नाहीत। गेले 8 वर्ष सातत्याने ते पारनेरच्या पटांगणावरती दिवाळी पहाटेचा कार्यक्रम करतात। हे सगळं होतंय पण ज्याला आपण म्हणतो की एक महत्वाचा घटक जो असतो विकास, आणि जेव्हा विकासाचं नाव येतं तेव्हा अर्थात आपल्यापुढे सर्वात पहिलं नाव येतं ते मोदीजींचं। म्हणजे दिल्लीहून मोदीजी आणि इकडून आपल्या महाराष्ट्रातून देवेंद्रजी, हे जे कॉम्बिनेशन आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे डबल इंजिन आहे, मला वाटतं आपल्याला पार्ल्यामध्ये हे ट्रिपल इंजिन आणायला लागेल, त्याला तिसरा हे इंजिन जोडावं लागेल, ज्यामुळे हा जो विकास आहे त्याची गती वाढेल। अगदी आपल्या वानगी दाखल उदाहरणं द्यायची तर आपल्या भागामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे, ज्यामुळे आपल्याला एक कायम आपण म्हणू शकतो की गदाद मिटेल, त्याच्यावरती चांगले लाईट येतील, म्हणजे आपल्याकडे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची चालण्याची चांगली सोय होईल। त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। पार्ला असं मला वाटतं उपनगर आपण नेहमी सांगू शकतो की अभिमानाने की आपल्याकडे कधी पाण्याची कधी टंचाई भासू दिली नाही आणि त्यासाठी अभिजित सामंत स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला अजून पण आठवते की बहार टाकीच्या जवळ एक मोठा समस्या निर्माण झाली होती, तेव्हा त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हा प्रश्न कायमचा सोडवला। अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या अभिजित सामंत यांनी स्वतः त्यांची जी म्हणू शकतो की इच्छाशक्ती अक्षरशः दुर्दम्य आहे। त्याशिवाय साध्या साध्या गोष्टी आहेत की प्रत्येक सोसायटीमध्ये आपण म्हणू शकतो की एक डस्टबिनचा बॉक्स पाहिजे, तो सातत्याने प्रत्येक ठिकाणी पुरवला, ज्यामुळे पार्ल्यामध्ये स्वच्छता पण राहिली पाहिजे। या सगळ्या गोष्टी करत असताना जो एक चेहरा आपण नेहमी सातत्याने बघत आलोय तो म्हणजे अंजलीताईंचा, आणि भारतीय जनता पक्षाने श्रीमती अंजली सामंत यांना यावेळेची उमेदवारी दिली, मला वाटतं एक खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। त्या त्यांच्यावर नेहमीच या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना बघितलेलं आहे। जातात अजून एक मला उल्लेख करायचा वाटतो की एकादशीला आपण जेव्हा विठुरायाचं दर्शन घेतो तेव्हा ज्याला आपण म्हणतो की पर्यावरणाच्या दृष्टीने तुळशीची रोपं वाट दरवर्षी सातत्याने होत असतं। अशा विविध कार्यक्रमांचा जो सपाटा लावलाय त्याचं सातत्य मला वाटतं अंजलीताईंच्या रूपाने आपल्याला दिसेल आणि आपल्या वॉर्डचं एकूणच जी काही विकासाची आपण अपेक्षा धरतोय तो त्यांच्याकडून पूर्ण होईल। आणि ज्याला आपण म्हणतो की तळागाळातला माणूस आहे त्याला माहिती आहे की लोकांच्या समस्या नक्की काय आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं अभिजित सामंत त्यांना मदत करत राहतील। आता पण आपण बघतोय की त्यांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं तरी सुद्धा अभिजितजी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या सगळ्या कामामध्ये अगदी हिरिहिरी भाग घेत आहेत, पण प्रत्यक्ष काय काही ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत। आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी अंजलीताईंना या बाबतीत मदत केली पाहिजे आणि त्याला शुभेच्छा।